आपले मनोभाव आभार. सुंदर या ठिकाणी आपण मायबाप भजन जन आपण आतमध्ये येऊन बसलात तर खूप बरं होईल. कारण तुम्ही आता आम्ही आहोत. कारण भजनाला रंगत ही मायबाप भजन जनांमुळेच येते. आम्ही जरी रात्रभर एकामाच्या मानेवर बसला तो केसात त्याच्या का घुसमारून टाकलं घुसमारून बाहेर काढीन द्या का. अरे बुवा त्याच्या टोंगळे उंगले गेले ना तर मेल्याशिवाय बाहेर येत नाही. रस्ता समजत नाही. कमी का जास्त आलं पेटीचा. ठीक आहे बुवा सुंदर मनोरंजन केलं बुवानी. पण एक जर बुवाने काय सांगितलं की हळदीची गाणी आणि गीत ऐकू म्हणजे जवळजवळ 42 वर्ष झाले तो काही इलाज चालत नाही. तर बुवा तो प्रारब्धचा विषय तो होणार त्याचं होणार बुवा. आता 45 वर्ष होईल रेंज जाईल तिथे. कारण ही चुकी आपणच केली बुवा. भारत देशामध्ये ज्यावेळी 40-45 वर्षापूर्वी सिटी स्कॅन सोनोग्राफी मशीन आल्या आपण धपाधप चेक केल्या. स्त्रीगुण हत्या करून टाकली. मुलगी नको वंशाला दिवा ठेवला. आता काय वंशाला दिवा ठेवला पण त्या पंथेचा काय एवढं नसो तो आपण चुकी केली. पण ह्याच्यामुळे मुली खूप आहे. पण कोणी नाराज होऊ नका. यांचं झालं नाही तरी नाराज होऊ नका. होणार प्रयत्न करा तुम्ही होणार. पण त्यांच्या जखमीवर मीठ चोळू नको रे. मीठ चोळू नको. पण काय होतं बुवा तसं काय बदलत चालला बघा. पहिले काय होता ज्ञानारसाला पारा तुला झाला शिकायचं. ज्ञानारसाला पारा तुला झाला शिकायचं. तो नाही तुझ्या पाशी पण जागा चुकला. पहिले काय होता असा काय होता की सकाळी उठल्याच्या नंतर हॅलो कुठल्या तर आम्ही गेलो कुठला तरी हा आता कमी झालो. बघा काय होता पहिला असा की सकाळी आपल्या आई आजी सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ करायची, चुलीचं सारवण करायची आणि तुळशीला पाणी घालायची. तो काळ होता. आणि तुळशीला पाणी घालून झालं की एवढा पीठ मळायची आणि भाकरी लाटताना भाकरी थापताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपोआप भगवंताचं नामस्मरण मुखातून निघत होते. काळ बदलत चाललाय. आता मोबाईलचा जमाना आलाय. तुमच्या घरी काय आणि आमच्या घरी काय. पहिली गृहिणी उठणार आणि पॅटर्नच्या टिपक्याने लॉकनीचा मोबाईल उघडणार आणि पहिली व्हॉट्सअप चेक करणार. एवढा पीठ घेणार आवाजा बदला एवढा पीठ घेणार पोळपाटा ठेवणार आणि चालू करणार पोळपाट खाणाऱ्यांचा होऊन दे. काळ बदललाय ना. आता मोबाईलचा युग आलाय. लोक बोलतात की मोबाईल मध्ये लांबची लोक जवळ आली. मानतो बंधूंनी मी लांबची लोक जवळ आली मोबाईल मुळे. पण घरातली लोक लांब गेली. मोबाईल मुळे लांब गेली. पुतण्याचं काय घेऊन बसला त्याच्या आता दुसरा एक गेम इलो मोबाईल मध्ये पबजी नावाचं गेम लय खतरनाक गेम. पबजी नाही माहित तो गेम असताना पण तुम्ही बोलून खेळत असता. बोलून मार तो बोइलो मार आणि आमच्या बाजू मुंबईत एक पूर्वा तो एवढं पबजी येडवा की त्या गावात गाडी घालतो. काय करायचो संडासात पबजी खेळायचो. अरे तो गेम खेळतो सार्वजनिक संडास मध्ये बोलून खेळतो गेम. तो संडासात गेलो बसलो म्हणता मार तो सर बाजूच्या दुसऱ्या संडासामध्ये चिंपाट घेऊन गेलो. फक्त कडी लावला आणि बसणार. तो सर ह्यो म्हणताय का ना तो बैलो बसता मार तो चिंपाटासाठी घरी गेलो. लय खतरनाक गेम आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी तो मग मुकाट्याने हेडफोन लावून गेम खेळत होतो. गेम खेळता 2 तास तो गेम खेळलो पोरगो संडासात बसून. आणि बाहेर इलो तो पोरगो कमरेत वाकलो पोरगो तो 2 तास बसून कमरेत वाकलो. काका बोललो पेडणेकर बुवा सकाळी जो पोरगो संडासात गेलो होतो कमरेत वाकलो. मी लगेच घरी इले माझ्या फॅमिली डॉक्टरना फोन केला.
भाऊ म्हटलं सगळ्यांना तो पोरगो कमरेत वापरलं, म्हणता भाऊ काय काळजी करू नका, घेऊन यावा. घेऊन गेलो, डॉक्टर भाऊ ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. 15 मिनिटांनी डॉक्टर भाऊ बाहेर आले आणि मी विचारले, म्हणता भाऊ पैसा लागत तेवढं खर्च होऊन दे, नवसान झालेलो पोरगो काय घाबरू नका, पैसे खर्च करणार घेऊन पोरग्याक वाचवा. काय म्हणा तो काळजी करू नको म्हणा. तर म्हणा कमरेत वापरून त्याची अजिबात काळजी करू नको म्हणा. का तू बरोबर खाणार, त्याच्या मनात तोंडावर शिरा पडली ती. तो पबजीच्या नादात मला संडासात गेलो ना, तर सगळं काम करताना बाहेर येताना म्हणता शर्टाचा बटन म्हणता पॅन्टी का टाकला आणि म्हणता पोर कमरेत वाकडो घालो. काय तो हसून मिळून करायचं आहे ना, हे सगळ्यांनी टाकल्यावर सध्या काही हातून विनंती आहे, ऊन भयंकर पडता, बाहेर पडू नको. आमका हिमार लागत नाही, अजिबात ऊन लागत नाही, अजिबात थंडी लागत नाही. फक्त माका भाजूड कोण बोलवीत नाही. पायली वर खूप ह्याच्यात नाही आता, पायली वर खूप पाणी पाहायला पैसे करून धावू लागलं. पाणी पाहायला पैसे करून धावू लागलं. रक्ताचा पाऊस पडला, जन्म झाला, रक्ताचा पाऊस पडला आणि आमच्या संदीप बुवांचा जन्म झाला. भर पावसाळ्यात पाऊस गेलो, तसं खराब गेलो होतो बघा, कलर गेलो तो पैसो परत. आणि खराच त्यांना सांगलं फाटक्याच सध्या मान एवढा मला जर चांगला सांगितलंय, फक्त आमच्या अनिल मेस्त्री कोणी 100 दिला ते चांगला तर फाटक्याच मान बुवा. बघा आता बाजारात गेलात ना, तर चांगले जीन्स घेतला, चांगले जीन्स तर ती 1000 रुपयात मिळतात. आणि हळी तिकडे भोका पडलेली आहे ना, 2500 जीन्स मिळतात. पण त्यामध्ये त्या जीन्स वर वाढगा पण त्यांना देऊ खावा फ्री मध्ये. पहिले बघा आपण ठिकळे लावलेले कपडे वापरायला लाजायचे आपण, पण आता फाटक्यात मानिलं बुवाने सांगितलं फाटके आहे. जमाना तसा बदलत चाललाय. कारण आता बघा जर पोरगो ना 30ची कंबर 36ची कंबर, तो 32ची पॅन्ट वापरता, 32ची. आणि जर देवाच्या समोर सत्यनाच्या समोर पाया पडू गेलो ना, तर पाठतो पॉईंट काढून उभं होता पाया पडूसाठी. 32चं पोरगो जर 30ची कंबर आणि 32ची पॅन्ट वापरता, माका सांगा पॅन्ट हवा त्याच्या खुल्या बरं. पंक्ती पण बसलं तरी तसा थोडं भात वाढीत असत ना, तर पाठतो आधी तुटून जाता. काय आता कल बघ, एक किस्सा सांगतो तुम्हाला. काल म्हणजे आमच्या तिकडे घरी एक 4-5 दिवसापूर्वी लग्न झालं मुंबईला लग्न झालं. आणि परवाच्या सून आली. आता मुंबईची ती, तिथं काय अंदाज नाही. तर सासू म्हणता सुनबाई त्याला म्हणता गोट्यात जा आणि म्हणता म्हशी गावात घालून ये. बरे झालं काय, सकाळी म्हस उठली ती रवतच होती, तिने कोटा काढलेलो फेस. आणि यांना सुने सांगणार, मुंबईची सून ना ती, जा सुनबाई जा म्हणता गोट्यात जा आणि म्हशी म्हणता चाळ घालून ये. ती गेली, बघितला ती रवतच होती, तोंडा फेस काढलेलो. तिच्या गोट्याच्या दारांनाच पाठीली. म्हणता सुनबाई म्हणता घातलं गावा, नाही म्हणता आजीबाई सासूबाई. ती म्हणता तुम्ही म्हणता ब्रश करता. ब्रश करता हेच करायला होतोय. कारण गजाराला मनोरंजन करायचा जास्त वेळ घेत नाही, कारण कामाचे लोक आहेत नाही का. झालं ऍडजस्ट करा काय तर. आणि बुवा तुम्ही जे सांगता ना की तुझ्या पुतण्यात तर काय बदललंय. आता मला सांगा बुवा, तुम्ही आम्ही बुवा तुमच्या आमचे जेव्हा आई वडील थकून भागून यायचे तेव्हा आपण धावत जायचे आणि त्यांच्या खांद्याला डोक्यावरचं वजन घ्यायला बघायचे, पण ते आपल्याला द्यायचे नाही. पण आता बुवाचं परिस्थिती आहे की घरात आई वडील थकून भागून आले तरी मुलं पाणी देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मुलांचा लक्षात नाही, जो मोबाईल मुळे गेलेला आहे. म्हणून काळाची गरज आहे बुवा, सांगणे काळाची गरज आहे. मुलींना सांगणे काळाची गरज आहे बुवा. ती स्वयंपाक करू वगैरे न करू दे, औषधासाठी उपाशी मारणार नाही. खाऊन दे ना, कसं खात त्याच्या तोंडात
त्यांकाही सोप उठवा सुख झालं